हॅलो. हा बोला बेटा. काय नाही, देवाला दिवा लावत होते. हो, थोड्या वेळात फोन कर. एक 10 मिनिटात होते माझं सगळं. किंवा तुला पप्पांशी बोलायचं असेल तर देतो. हो, पप्पांना देते फोन. एक सेकंड. हे घ्या. हो, सृष्टीचा फोन आहे. सृष्टीचा फोन आहे. जास्ती वेळ झाला. हॅलो. काय म्हणता? आज लवकर फोन केला. किती वाजले तरी? अरे बापरे, 9 वाजले. तुझं तर अजून ऑफिस व्हायचं असेल ना? हा हा बरं बरं देव. हा काय नाही बेटा, ऑफिस मधून आलं की आम्ही इकडे भांडी बिंडी भरतो, पाणी घेतो, तिकडे जातो. याच्यातच वेळ असाच जातो. तिथे गेले की जेवण केलं की संपलं कामांचं. असं रोजचं सुरू आहे. काय म्हणते अजून? हा, तब्येत एकदम बरी. हम्म, हम्म, हॅलो. हा हा येत आहे. हा हा ठीक सुरू आहे. ठीक सुरू आहे. कसं सुरू आहे? वरती म्हणजे असं काय टार्गेट रिलेटेड की काय? हा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची. तिथलं किती काही करो, तिथलं तुम्हाला वाटत असेल असं की प्रेशर आहे किंवा त्रास आहे, कम्पेअर करायचं इंडियन सिनारिओ. इंडियन वर्क कल्चर जे आहे ना, हे खूप एक्स्ट्रॅक्शन, एक्सप्लॉयटेशन किंवा तुमच्याकडून आम्ही तुम्हाला पैसे देतो तर तुम्ही आमचे नोकर आहे, म्हणजे असा ॲटिट्यूड वाला इंडियामध्ये राहते, आहे की नाही? तर सांगण्याचा अर्थ तुला सांगून हे सांगालो की त्या मानाने तिथे खूप चांगलं आहे, किती टफ असलं तरी, आहे की नाही? असं आपण पकडायचं, कम्पेअर कसं करायचं म्हणजे डोक्याला काही जास्त त्रास नाही होत. कंपॅरिझन अशीच करायची. जिथे बाहेर कसं आहे, पर्टिक्युलरली तुम्ही हे पाहू शकता की यू आर इन द जॉब, है ना? ले ऑफ नाही झाला किंवा जसं लोकांना काढलं तसं तर नाही, आहे की नाही? असे जमेची बाजू करून स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी काय, बाकी सगळीकडे असंच आहे. कारण US म्हणा किंवा US मला असं वाटतं आता इंडियन्सला
चल चलेगी. दुश्मनी काढल्यासारखं कदाचित करू शकतो किंवा चला इथं बघा असं एकदम नाही करू शकत. त्याला अपोजिशनही भरपूर आहे की हा चुकीचं करत आहे म्हणून काही लोक त्याला म्हणतात. पण कम्पेअर आपण असं करायचं नाही का? त्यामानाने तर ठीक आहे ना तुमचा नाही का? अरे वा वा वा, कसं आलं तुला? हा, अरे बापरे. हा, हा, हा. 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 हम्म, हम्म. काय केलं? काय अच्छा, कशात कंबल मध्ये? तर तो काय होतं तर म्हणे कंबल मध्ये टाकल्यानंतर काय स्क्वीज होत होतं ते. अच्छा, मग पुढे काय झालं? हो हो. अच्छा तुला हा तर अच्छा असं होतं. चला म्हणजे तुला तर काही नाही झालं ना? अच्छा तू गायब कशी झाली? इथून तुला दिसत होतं हे सगळं काय. हा? काय बा आपण काहीच नाही करू शकत. हं, अच्छा. तर मला असे किडे कुडे पकडायची सवय आहे पालीला हटकणे. त्या दिवशी तो मोठा कॉकरोच जेवता जेवता दिवशी मोठा जो चावू चावू शकतो संदीप मामा वगैरे म्हणजे असं मोठं खूप मोठं हाताने पकडलं. दोन जेवत होतो जेवत होतो आणि तो इकडे तिकडे उडत होता बिलकुल पक्षासारखा असा मोठा होता. हा आपल्या घरी त्यांना जेवायला बोलवलं होतं त्या मम्मी आणि जेवता जेवताच आला तर मी पटकन गेलो हात धुवायला गेलो. त्याला पकडलं आणि खिडकीमधून फेकलं त्याला. तर याचा अर्थ हा दिसून आला की तुझ्या डोक्यामध्ये थोडस इनसिक्युरिटी किंवा अशी काही भावना वाटत आहे का? कोणत्या तरी गोष्टीचा दडपण वाटत आहे का? प्रेशर वाटत आहे का?
स्वप्न का पडलं याच्यासाठी मी हे म्हणत आहे की तुझ्या डोक्यामध्ये थोडस काही इन्सिक्युरिटीची भावना काही प्रेशर, वर्क प्रेशर म्हणा किंवा लग्नाचं टेन्शन म्हणा, असं काही डोक्यामध्ये म्हणजे असे काही विचार सुरू आहे का? असं म्हणतो. नाही नाही त्या दिवशीची अच्छा नाही त्या दिवशीची गोष्ट नाही करत आहे मी. असं डोक्यामध्ये बॅकग्राऊंड मध्ये नेहमी एक असं काही आहे का कशाचं प्रेशर ते म्हणत आहे. त्याच्यामुळे थोडस घाबरल्यासारखं थोडं असं काही वाटत नाही द्यायचं इन्सिक्युरिटी किंवा कशाचं प्रेशर वाटतं. जॉबची रिलेशन असेल तर तुझं बऱ्यापैकी चांगलं सुरू आहे. दुसरी गोष्ट सगळीकडेच असं सुरू आहे जॉबची सिच्युएशन, तर यू आर नॉट डिफरंट फ्रॉम अदर्स. त्यामुळे ते जास्ती डोक्यात ठेवू नये जॉब बद्दल म्हणा किंवा. आणि सिन्स यू गॉट व्हेरी गुड एक्सपिरियन्स, एक्सपोजर अँड काय म्हणतात तुझ्याबद्दल सगळ्यांचे रिव्ह्यूज म्हणा, व्ह्यूज म्हणा चांगले आहे. त्यामुळे यू शुड फील व्हॉट इज दॅट कम्फर्टेबल अँड रेस्ट अश्युअर्ड की ठीक आहे त्यात काही इश्यू नाही. त्यामुळे स्वतःला जास्ती प्रेशराईज नाही करायचं. म्हणून ही गोष्ट अजून काही घराबद्दल विचार किंवा लग्नाबद्दलचे विचार म्हणा असं काही आहे का? त्याचं प्रेशर आहे का? ठीक आहे. मग हे रॅन्डम असा विचार येत असं होत राहते. कधी फ्रॉम नोवेअर, कधी काही असं होत. तर ठीक आहे, त्याचा काही जास्त विचार नाही करायचा. काय करायचं? तर बिलकुल फील आपला हॅपी मूड ठेवायचा बेटा. आणि एक गोष्ट अजून सांगतो तुला की वी शुड ऑलवेज फील प्रिव्हिलेज्ड असलं पाहिजे. देवाने आजचा दिवस छान माझा करून दिलेला आहे. सो वी शुड हॅव सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स ऑलमायटी. थँक्यू. जरा हे ठेवायचं. अजून बस बाकी काय सगळंच आहे. सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत तुझ्या संदर्भात आहे की नाही, आपल्या फॅमिलीच्या संदर्भात. एव्हरीबडी केअर्स अबाउट एव्हरीवन आहे ना. तर त्यामुळे आपण ते प्लस पॉईंट समजून दिस इज व्हॉट इज स्वॉट अनालिसिस आपलं नाही का. आपलं स्वतःचं स्वॉट अनालिसिस त्यातनं किल्ली घेतली करायची. तर हे स्वॉट अनालिसिस प्लस आणि स्वॉट अनालिसिस म्हणण्यापेक्षा हे जमेच्या बाजू आहे असं म्हणायचं नाही का. आणि डोक्यामध्ये काही असं साठवून नाही ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुला काही डोक्यात प्रेशर वाटलं काही तर तू शेअर करायचं की ते तू माझ्याशी करू शकते म्हणा किंवा आईशी कर है ना.
डोक्यामध्ये असं हे नाही ठेवायचं. चांगला आहे. म्हणजे त्याच्यातून आपण एक चांगली गोष्ट घ्यायची, कोणालाच काही झालं नाही. सो गॉड इज विथ अस, वी नीड नॉट टू वरी मच, नाही का? असं असं स्वतःला असं डिस्टर्ब करत राहायचं. जिकडे जाणार आहे तिथे थोडं एक 10 मिनिटं लागतील. मला जेवण खायचं. एक संकट संकट येत पण त्याला आपण उत्तर देतो. मग ते पद्धत नाही लावत. हे थोडंसं हे बघायचं आणि सगळं माहितीच्या गोष्टी मी तर म्हणतो, जसं तू वॉक करत आहे ना वॉक, समजा तू एका साईडने वॉक करत चालली, म्हणजे तू उतरली बसमध्ये आणि तुमच्या इथला वॉकिंगची लेफ्ट साईड आहे की लेफ्ट साईडच आहे ना, इंडियासारखंच आहे ना? हो, इंडियासारखंच आहे मला वाटतं, आहे ना? आहे ना? हां, तर मग कसं करायचं, मग एक आयडिया पहा, अशी करून पहा की आपण रॉंग साईडनी जायचं, म्हणजे रस्त्याच्या लेफ्ट साईडनी जायला पाहिजे ना, तर रस्त्याच्या राईट साईडनी जायचं, फुटपाथवरून म्हणा किंवा, आणि जेव्हा तुझा बस स्टॉप येईल तिथे तेव्हा मग ते क्रॉस करायचं. हे कशासाठी सांगत आहे मी तुला, की म्हणजे तू लेफ्ट साईडनी चालली आहे तर तुझ्या मागून कोण येणार आहे तुला माहित नाही. कोणी मागून येऊन राहिला, काही त्याचा हे असेल, काहीतरी वाईट हेतू असेल, हा, तर तो तुझ्या मागून तुला कदाचित कळणार नाही. पण तू समजा राईट साईडने गेले तर तुझ्या मागून कोणी येणार नाही, तुला पुढून येईल कोणीतरी, आणि पुढून आलं तर तुला ते दिसेल, है ना? पुढून आलं तर तुला तो दिसेल, कोणी पण येऊन राहिला किंवा काय. तर आपण थोडंसं कॉशियस होऊ शकतो, आहे की नाही? आणि आजूबाजूला बसमध्ये बसली आहे तर थोडंसं एकदम सराउंडिंग पाहून घ्यायचं, कोण कसं आहे, सिच्युएशन कशी आहे पाहून त्यानुसार सीट घ्यायची ना, किंवा अशा पद्धतीचं, म्हणजे काही गोष्टी आपण अलर्ट कसं राहता येईल हे बघायचं, नाही का? हे हो, डेंजरस म्हणजे फुटपाथवरून म्हणत आहे मी, रस्त्यावरून नाही. मी फुटपाथची गोष्ट करून आलो, मी रस्त्यावरून नाही म्हणत आहे. फुटपाथ असतो का सगळीकडे असतो का फुटपाथ? हा, त्याच्यावरून म्हणत आहे मी. तर ते बघायचं आहे, बसमध्ये म्हणा किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये बघायचं
की कसं आहे, आजूबाजूचे लोक कसे आहेत, आणि आपण काही प्रिपरेशन इन केस असा वाटला इमर्जन्सी काहीतरी आली आपल्यावरती एकदम, तर पटकन रिफ्लेक्स आपला रिस्पॉन्स कसा देता येईल याच्या तयारीत आलंच राहायचं. उदाहरणार्थ जसं पेपर स्प्रे म्हणा किंवा काही असं असेल, किंवा हातात किल्ली आहे, आपल्या हातात किल्ली आहे समजा ना, तर किल्ली इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगरच्या मध्ये ठेवायची आणि किल्ली बाहेर काढायची पक्क पकडून मुठीमध्ये, आणि यू कॅन यूज इट लाईक अ नाईफ, लाईक आहे की नाही, पक्क पकडून, सिन्स यू आर अनआर्म्ड.